शहराच्या विकासामध्ये पर्यावरण अभ्यासकांचं, पर्यावरण प्रेमींचं अत्यंत महत्त्वाचं असं योगदान असतं। अनेक निर्णय महापालिकेकडनं घेतले जातात, मात्र ते निर्णय त्या शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीनं खरं तर फायदेशीर आहेत की नाही यावर या पर्यावरण अभ्यासकांचं अगदी बारकाईनं लक्ष असतं। आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडनं नेमक्या पर्यावरण अभ्यासकांच्या काय अपेक्षा आहे हे आज आपण जाणून घेतोय, कारण त्यांचं मत जाणून घेणं हे शहराच्या दृष्टीनं आणि आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे। साम टीव्हीमध्ये खूप खूप सगळ्यांचं स्वागत आहे। आपण यांची मतं काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण जाणून घेऊया। पुणे शहराची ओळख आहे मुळामुठा जेव्हा आपण म्हणतो, आज या मुळामुठीची नक्की काय स्थिती आहे? दोन्ही नद्या मेलेल्या आहेत, त्यातून जे वाहतं त्याला आपण पाणी म्हणू शकत नाही, ते सांडपाणी आहे। आणि दुर्दैवाने याची दखल ना सत्ताधारी घेत आहेत ना समाज घेतो आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मान्य केलं पाहिजे की पुणेकरांचं आपल्या नदीशी थेट काही नातंच राहिलेलं नाही आहे आणि या नात्याला प्रस्थापित करणं अगोदर आवश्यक आहे। कारण कसं झालं की नदीच्या संदर्भातील निर्णय ना राज्य सरकार ठोसपणे घेते ना महापालिकेचं प्रशासन घेतं आणि समाज पूर्णपणे निद्रिस्त अवस्थेत आहे। मुळात नदी ही समाजाची आहे, समाजाचीच राहिली पाहिजे आणि याच्यामध्ये सरकारची भूमिका ही विश्वस्ताची आहे। त्याच्यामुळं समाजाने पुन्हा एकदा नदीला आपल्याशी जोडलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या घरातूनच नदीमध्ये कोणताही कचरा येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, संकल्प केला पाहिजे, तर पुण्याच्या या नद्या जे पुण्याचं भूषण आहे त्या स्वच्छ राहतील। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नदीशी निगडीत जी विकास कामं होत आहेत ती पुणेकरांना फार आपली वाटतात। जसं की नदीपात्रातनं रस्ता केला, नदीपात्रामध्ये सगळे नियम धुडकावून अत्यंत मोठ्या स्वरूपाचा एक रस्ता केला ज्याच्यामुळं विमानतळ जवळ होईल। नदी ही अशी खाजगी मालमत्ता नाही आहे की सत्ताधाऱ्यांनी बसून तिथं एक ठराव केला आणि त्याला परवानगी घेतली, लोकांचे पैसे उभे केले, हे असं होत नसतं। नदी ही नदी आहे आणि नदीला सजीव आपण मानलं पाहिजे आणि नदीच्या सगळ्या परिसंस्थेला पण आपण मानलं पाहिजे। आपण ती परिसंस्था विसरून गेलो आहे। एकदा नदीचं आरोग्य आणि शहराचं आरोग्य हे एकमेकाशी जोडलं गेलं, हे मान्य केलं की नदीचं महत्त्व हे शहरापेक्षा जास्त आहे आणि या सत्ताधाऱ्यांनी नदीचं महत्त्व आपल्या शहरापेक्षा जास्त आहे, किमती आहे, मौल्यवान आहे, हे समजून काम केलं पाहिजे। नदीचं पुनर्निर्माण हे समाज करू शकतो, सत्ताधारी करू शकत नाही। तर आपल्याला नदीचं पुनर्निर्माण करायचं आहे। नदी पुन्हा एकदा ही वाहती पाहिजे, जिवंत पाहिजे आणि याच्यामध्ये मासे डोळ्यांना दिसले पाहिजेत, तर ही नदी आपण चांगली असं म्हणू। इथून मागे काही वर्षांपूर्वी आपण म्हणू अगदी पूर्वी गरज नाही। 88-89 साली लोक जे त्यावेळचे नदीत पोहलेले, नदीचं पाणी पिलेले लोक आहेत, फार लांब जायची गरज नाही। गेल्या 25 वर्षामध्ये नदीचं वाटोळं झालेलं आहे, पण हे कुणीच मान्य करायला तयार नाही। पहिल्यांदा सगळ्यांनी हे मान्य केलं पाहिजे की येस आय एम गिल्टी असं प्रत्येकाने म्हणायला पाहिजे, म्हणजे मग तुमची पुढची वाटचाल सुरू होते। मला सांगायचा एक मुद्दा यातला महत्त्वाचा असा आहे की नदीला आपण खूप वेगवेगळ्या कायद्यांमध्ये जखडून टाकलेला आहे, तिचा श्वास तर कोंडलेलाच आहे, पण कायद्याची पूर्तता लॉजिकल एंडनी होत नसल्यामुळं याच्यामध्ये निर्णयच निघत नाहीत। आज NGTमध्ये आम्ही लढतो आहोत, पण NGTमधून आलेल्या निर्णयाचं महापालिका पालन करते का? नाही करत। कुठल्या नगरसेवकाला नदी आपली वाटते का? नाही वाटत। ही भूमिका, हा दृष्टिकोन हा बदलणं अगोदर गरजेचं आहे। आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की आता याबाबतचे निर्णय फक्त सत्ताधाऱ्यांनी तिथं बसून घेऊ नयेत। हे निर्णय लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांच्या संमतीने निर्णय घ्यावेत आणि कुणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही आहे, त्याच्यामुळे निर्णय सर्वसंमतीने घ्यायला हरकत नाही आहे। आणि अशा पद्धतीची वाटचाल जर या आगामी महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनी मिळून जर ठरवली तर पुणेकरांचं हे सगळं अनुकरण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत करेल। त्याच्यासारखा वेगळा आनंद कुठला नाही। चित्र बदलू शकेल। बिलकुल बिलकुल 100% चित्र बदलू शकेल। नक्कीच। जेव्हा स्मार्ट सिटीकडे आपण वाटचाल करतोय आणि पुण्याला तर स्मार्ट सिटी म्हणून अगदी पहिल्या क्रमांकावर स्थान मिळालेलं आहे, तर काय सांगाल या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना पर्यावरणाच्या दृष्टीनं खरं आपण खऱ्या अर्थानं स्मार्ट होऊ शकू का? जरूर होऊ शकू। मला वाटतं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून स्मार्ट नसलेलं शहर ते स्मार्ट नव्हे। पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लोकप्रतिनिधी निवडतो तेव्हा हे लोकप्रतिनिधी हे आपल्या पर्यावरणाचे विश्वस्त आहेत, कारण पर्यावरण हे माझं नाही, तुमचं नाही, हे आपल्या सगळ्यांचं मिळून आहे। आणि हे पर्यावरण जोपर्यंत सूक्ष्म आहे तोपर्यंत आपण ह्या शहरामध्ये किंवा या देशामध्ये, या पृथ्वीवरती राहू शकतो। तेव्हा पर्यावरण हे व्यवस्थित राहणं हे पहिलं काम हे लोकप्रतिनिधींचं आहे। इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं
हे त्यांचं काम नव्हे. कारण हे प्रायव्हेट पार्टीजसुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर बनवू शकतात आणि मार्केट फोर्सेसनुसार हे इन्फ्रास्ट्रक्चर आपोआप बनत राहतं. परंतु पर्यावरण वाचवणं हे मार्केट फोर्सेसनी कधीही होत नाही. तेव्हा पर्यावरण वाचवणं हे विश्वस्तांचं काम आहे आणि ते आजपर्यंत न घडल्यामुळे आपण जी ही नदीची परिस्थिती पाहतो आहे की आज नदी जी आहे ही 24/7 पाणी व्हायच्याऐवजी 24/7 मालपाणी, सुएज हे आणि सांडपाणी हे वाहून नेत आहे. तेव्हा ही परिस्थिती ही अत्यंत दुःखदायी आहे की पुण्यनगरीसारख्या अत्यंत सुशिक्षित आणि एज्युकेशननी पुढारलेलं असं शहर जे मानलं जातं की जिथे अत्यंत काय म्हणू आपण वाईज नागरिक बसलेले आहेत, त्या शहरामध्ये ही जर दुर्दशा दिसली तर देशाची परिस्थिती वेगळी राहत नाही. तेव्हा पुण्यानी ही दिशा दाखवून दिली पाहिजे. जेव्हा मेट्रोकडे सुद्धा आता पुण्यामध्ये मेट्रो होणार आहे, एक स्मार्ट सिटीच्या दृष्टीनं मेट्रो होणं जरी अत्यंत महत्त्वाचं असलं तरी या मेट्रोचा काही मार्ग जेव्हा आपण म्हणतो तो मार्ग नदीपात्रातनं जाणार आहे, ज्याला तुम्ही प्रकर्षानं विरोध केलेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? कोणत्याही नदीच्या जमिनीवर किंवा नाल्यांच्या जमिनीवर नदीचा पहिला हक्क राहतो. ही जमीन जी आहे ही सगळ्या आपल्या नागरिकांचीच नव्हे तर सगळे जे जीवित जनावरं, प्राणी, पक्षी आणि झाडं ह्यांची ही जमीन आहे. याच्यावरती कोणत्याही संस्थेचा किंवा एखाद्या व्यक्तीचा हक्क नाही आहे. ह्या सगळ्यांचा मिळून आपला हक्क आहे की ही नदी वाहिली पाहिजे. तेव्हा त्याच्यावरती आपण रस्ते बांधणं किंवा त्याच्यावरनं मेट्रो बांधणं किंवा त्याच्यावर बिल्डिंगी बांधणं हे म्हणजे आपण आपल्या पायावरती धोंडा मारून घेतो आहोत. कारण ह्याच्यात जर पाणी वाहिलं नाही, 24/7 पाणी वाहिलं नाही तर आपल्याला नुसतंच पाणी नव्हे पण हवासुद्धा पुढच्या काही 4-5 वर्षामध्ये विकत घ्यायला लागणार आहे. कारण आज परिस्थिती अशी आहे की आपण वाहनांच्या आणि ट्रॅफिकच्या नावाखाली आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपले जे ऑक्सिजन इंजिन्स, पाण्याचे इंजिन्स आणि कार्बनचे इंजिन्स जे आहेत की जे ऑक्सिजन देतात, जे हवा देतात आपल्याला आणि जे पोल्युशन नष्ट करतात, ही झाडं आपण काढून नेतो आहोत, त्या नद्या आपण काढून नेतो आहोत, जे आपल्याला पाणी देतात आणि ग्राउंड वॉटर रिचार्ज करतात, त्या नद्या आणि नाले आपण त्याच्यावरती मेट्रो, रस्ते आणि पूल आणि बिल्डिंगी बांधतो आहोत. तेव्हा ही परिस्थिती जोपर्यंत आपण थांबवणार नाही तोपर्यंत आपण आपल्याकडे असलेलं जे धन दौलत आहे निसर्गाने दिलेली ती आपण नष्ट करतो आहोत. आणि हे म्हणजे केवळ आपण स्वतःचा नाश करतो आहोत. स्वतःचा नाश करतोय आपण. आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी खरं तर याकडे लक्ष दिलं असतं. मुळामुठेचं जे प्रदूषण होतं आहे त्याकडे लक्ष दिलं असतं. पुणे शहरामध्ये जी वृक्षतोड केली जाते त्याकडे प्रकर्षानं लक्ष दिलं असतं तर आज चित्र निश्चितच बदललेलं असतं. याविषयी आपण अधिक जाणून घेतोय. सध्या शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. मुळात जो कायदा आहे तो प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशनचा आहे. जो महाराष्ट्राचा जो कायदा आहे झाडाचे जतन व संवर्धन अधिनियम 1975, हा कायदा झाडाचं संरक्षण व संवर्धन याकरता शासनाने तयार केलं आहे. तर या विपरीत महाराष्ट्रात चालू आहे. झाडांच्या कत्तली चालू आहेत. अक्षरशः महामार्गाने म्हणा किंवा इतर ठिकाणी झाडांची लूट फक्त सरसकट एकाला 3 किंवा एकाला 10 या लावण्याच्या अटीवर यांना माहितीही नाही की कुठं लावण्याची जागा आहे नाही आहे. सरसकट परवानगी द्यायचं कृत्य चालू आहे. संपूर्ण भारत देशाचं जर आपण गणित धरलं तर एकूण 34,000 किलोमीटर लांबीचे रस्ते जे काही विकसित होणार त्याच्या अक्षरशः या लोकांनी कत्तलखाना चालवला या झाडांचा. तर आमचं असं मत आहे की आता नदी ह्या विषयाशी अनुसरून पूर्वी या कायद्याला नियम नव्हते. आम्ही जेव्हा एक जनहित याचिका मुंबईला केली तर या कायद्याला अनुसरून नियम झाले 2009ला. 34 वर्षानंतर 14 डिसेंबर 2009ला नियम झाले व या नियमामध्ये तरतूद झाली. आम्ही कोर्टाला एक प्रश्न विचारला होता की झाडाने कुठे राहावं. माणसाने ठीक आहे बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, वाड्यांनी, पण झाडांना राहण्याचा अधिकार आहे का नाही. मग कोर्टाने एक अशी ऑर्डर केली की झाडांनी अशा ठिकाणी राहावं की ती झाडं भविष्यात विकास कामासाठी काढलं जाऊ नये. आणि त्याप्रमाणे विहित मानकं झाली. म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा 10 मीटरला एक स्थानिक जाती ज्यांची मुळं जमिनीत खोल जातील अशी लावावी व नदीचे जे काही किनारे आहेत त्यामध्ये नियम असे आहेत की एक वृक्ष प्रति 10 चौरस मीटर क्षेत्र
म्हणजे हे जे काय नियम बनवले शासनाने, हे शासनाने केलेले नियम शासनच मानायला तयार नाही. जेव्हा एखादा नियम तयार होतो तर तो नागरिकांनी जर तो पाळला नाही तर हे दंड किंवा नोटिसा पाठवतात. आता शासनाने केलेले नियम शासनच पाळत असेल तर आता नागरिकांनी नोटिसा बजावण्याची वेळ शासनाला आली आहे. तर शासनाने याची गंभीररित्या दखल घ्यावी. आम्ही काही कोणाचा म्हणजे पर्सनली विरोधात नाही, फक्त जे काही नियम बनले आहेत त्या नियमाचं यांनी पालन करावं, जेणेकरून आपण जे ग्रीन बेल्ट म्हणतो, ग्रीन बेल्ट अक्षरशः ब्लॅक बेल्ट झाला आहे पुढं. जी काही पूर्वी झाडं होती समजा नदी किनारी ती अक्षरशः सगळी साफ झाली आहे. थोडीफार शिल्लक आहे तिकडनंही ह्यांना जागा दिसली म्हणजे ती जागा आपल्या काहीतरी विकास कामाची असं वाटतं. तो समज यांनी मनातून काढून टाकावा. अन्यथा या नदी वगैरे वाचवण्यासाठी आम्हाला पुन्हा रस्त्यावर तीव्र आंदोलन करावं लागेल, त्याशिवाय काही पर्याय नाही. निश्चित विकास कामांच्या नावाखाली आतापर्यंत जी झाडं काही तोडली गेलेली आहेत त्या प्रमाणात, म्हणजे एक झाड सोडलं तर त्या जागी तुम्ही किमान त्या जागी नाही तर इतर दुसऱ्या जागी काही झाडं लावणं हा आपला नियम सांगतो. तर त्यानुसार खरोखर स्थानिक प्रशासनाकडनं काम केलं जातं का? काय तुमचा आतापर्यंत अनुभव काय सांगतो? मुळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदे व नियमाप्रमाणे वृक्ष प्राधिकरण अस्तित्वात नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अर्बन एरिया विभाग आहे म्हणजे नागरिक क्षेत्र, हे उद्यान विभाग सगळं वृक्ष प्राधिकरण चालवत आहे. तर शासनाने गंभीररित्या दखल घेऊन उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभाग हे दोन्ही स्वतंत्र विभाग आहेत, त्यांनी ते दोन्ही स्वतंत्ररित्या राबवावेत. वृक्ष प्राधिकरणाने त्याची रीतसर जे काय शासनाने लक्ष घालून वृक्ष प्राधिकरण निर्माण करावं कायदे व नियमाप्रमाणे. त्याच्यामध्ये बॉटनिस्ट किंवा अशी लोकं घ्यावी की ज्यांना झाडं वाचवण्याचा किंवा संवर्धनाचा अनुभव आहे. या लोकांनी यांचेच कार्यकर्ता घेतले. नगरसेवकांनी नगरसेवकांचेच कार्यकर्ता घेऊन त्यांनी वृक्ष प्राधिकरणावर भरती केले व या लोकांनी अक्षरशः लाकडांचा कत्तलखाना सुरू केला. या लाकडांचा हिशोब महाराष्ट्रातल्या एकाही महानगरपालिकेकडे नाही. निश्चित महापालिका निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर खरं तर येऊन ठेपलेल्या आहे. अशा वेळी आता आगामी म्हणजे आतापर्यंत झाला पर्यावरणाचा ऱ्हास झाला, पुण्याचा ऱ्हास झाला, आतापर्यंत आपण मान्य करूया, मात्र आगामी सत्ताधाऱ्यांकडनं नेमक्या तुमच्या काय अपेक्षा आहेत थोडक्यात? पहिल्यांदा जे उमेदवार या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं भाग्य आजमत आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांना विनंती अशी करतो की तुम्ही पुण्याच्या पर्यावरणाला साक्षी ठेवून या नदीला आणि झाडांना वंदन करून भिडे पुलावरती या. तुम्ही वाटलंच फार सोपं होईल ते. तुम्ही इथं येऊन वंदन करून मग आपला उमेदवारी अर्ज दाखल करा. आणि सर्व पक्षाच्या उमेदवारांना मी सर्व पुणेकर पर्यावरणप्रेमींच्या वतीनं नम्र निवेदन करतो की आपण इथं या आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल करा. तुम्ही आतून जोपर्यंत बदलत नाही आहात तोपर्यंत तुम्ही दृश्य स्वरूपात काम नाही करू शकणार. आणि पर्यावरणाचा विषय असा आहे की ते वेळ लागावं लागतं. ते कुणावरती ठोकून ठासून आणि सक्तीने घडवता येत नाही. ते आतून तुमची आवड पाहिजे. आणि आता तुम्हाला पुढची पिढी जाब विचारते की तुम्ही आमच्यासाठी काय ठेवले शिल्लक. आज पुण्यातल्या एकाही जलाशयामध्ये एकाही नदीच्या किनाऱ्यावरती तुम्ही उतरून आपल्या पायाने स्पर्श करू शकत नाही, हाताने स्पर्श नदीला करू शकत नाही. मग पुण्याची नदी चांगली असं आपण कुठल्या तोंडाने म्हणू शकतो? तांत्रिकदृष्ट्या अहवाल तुम्हाला चांगले येतील, पण जेव्हा तुम्ही त्यात मासे पाहाल तेव्हाच ही नदी चांगली असेल. त्याच्यामुळं माझी अशी स्पष्ट आणि नम्र सूचना आहे की नगरसेवकांनी याच्यामध्ये व्यक्तिगत जाती आणि धार्मिक राजकारण आणू नये. नदीची जमीन नदीची आहे आणि नदीला अविरल, निर्मल आणि पूर्ण प्रवाही केलं पाहिजे. त्यासाठी कायद्यामधले बदल हे आपणहून स्वीकारले पाहिजेत आणि लोकांचा कायदा स्वीकारला पाहिजे. आता नदीच्या नियमामध्ये लोककायदा हा फार महत्त्वाचा आहे आणि लोकांची भूमिका भावना महत्त्वाची आहे, ती स्वीकारली पाहिजे. निश्चितच. तर शहराचा विकास करताना आता आगामी सत्ताधाऱ्यांनी पर्यावरणाबद्दल आपुलकी बाळगा असं एक प्रांजळ मत खरं तर या सगळ्या पर्यावरण अभ्यासकांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे आणि हीच अपेक्षा आगामी सत्ताधाऱ्यांकडनं ते करतात. कॅमेरामन सुनील डांगेंसह अश्विनी जाधव केदारी, साम TV, पुणे.